प्राजक्ता माळीने मुंबई सोडली, स्वतःचा फोटो शेअर करत तिनं उत्तर दिलं, मराठी सिनेइंडस्ट्रीत जेव्हा मराठमोळ्या सौंदर्याची, साधेपणात दडलेल्या मोहकतेची आणि अभिनय कौशल्याची चर्चा केली जाते तेव्हा त्या यादीत सर्वात वरचं नाव घेतलं जातं ते म्हणजे प्राजक्ता माळीचं. प्राजक्ता ही केवळ एक अभिनेत्री नाही तर एक अशी व्यक्तिमत्व आहे जिच्या कामाने आणि जीवनशैलीने असंख्य चाहत्यांना प्रेरणा दिली आहे. छोट्या पडद्यावरून अभिनयाची कारकीर्द सुरू करणारी ही अभिनेत्री आज मराठी सिनेमा, वेब सिरीज आणि नाट्यविश्वात तितक्याच आत्मविश्वासाने वावरत आहे. तिच्या साध्या पण ठसठशीत शैलीमुळे, पारंपरिक रूपामुळे आणि तिच्या प्रखर व्यक्तिमत्वामुळे ती नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर ती अत्यंत सक्रिय असून तिच्या प्रत्येक पोस्टकडे चाहते उत्सुकतेने पाहतात. तिचा देसी लुक असो, मराठमोळा साज असो किंवा तिचा आकर्षक वेस्टर्न अवतार, प्राजक्ताच्या फोटोंना आणि व्हिडिओंना नेहमीच मोठी दाद मिळते. ती आपल्या चाहत्यांसोबत नेहमी संवाद साधत असते आणि तिच्या आयुष्यात घडणाऱ्या छोट्या-मोठ्या गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असते. अलीकडेच प्राजक्ताने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक नवीन फोटो शेअर केला आणि त्यासोबत लिहिलं, बाय बाय मुंबई, मला तुझी खूप आठवण येईल, मी लवकरच परत येईन. तिच्या या कॅप्शनने एक खळबळ उडवून दिली. अनेक चाहत्यांनी विचारलं, प्राजक्ता कुठं निघाली आहे? काहींनी अंदाज बांधला की ती देवदर्शनासाठी निघाली असावी. काहींनी म्हटलं की ती बेंगलोरच्या श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात निघाली असावी. तिच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेवणारे चाहते उत्सुकतेने तिच्या पुढील अपडेटची वाट पाहत होते. थोड्याच वेळात प्राजक्ताने आणखी एक फोटो शेअर केला आणि या गूढतेचा शेवट झाला. त्या फोटोमध्ये महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय कार्यक्रमाची टीम दिसत होती. यात सचिन मोटे, सचिन गोस्वामी, सई ताम्हणकर, प्रसाद ओक, अमित फाळके आणि इतर अनेक कलाकार दिसत होते. फोटोखाली तिने लिहिलं होतं की ही टीम नागपूरमध्ये खास शोसाठी आली आहे. म्हणजेच प्राजक्ता मुंबई सोडून काही दिवसांसाठी नागपूरमध्ये असल्याचं स्पष्ट झालं. तिच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी तिचं स्वागत करणारे आणि शुभेच्छा देणारे कमेंट्सचा वर्षाव केला. प्राजक्ता माळीचा प्रवास हा फक्त अभिनयापुरता मर्यादित नाही. ती एक आध्यात्मिक आणि संवेदनशील व्यक्ती आहे. ती वेळोवेळी स्वतःसाठी, मन शांतीसाठी आणि आत्मिक शांततेसाठी ब्रेक घेते. काही महिन्यांपूर्वी तिने भारतभर प्रवास करत 12 ज्योतिर्लिंगांची यात्रा पूर्ण केली होती. या यात्रेदरम्यान तिने प्रत्येक मंदिरात दर्शन घेतलं आणि ती आध्यात्मिक अनुभव आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला. तिच्या या यात्रेतील फोटो आणि व्हिडिओंना प्रचंड प्रतिसाद मिळाला. लोकांनी तिचं कौतुक केलं की इतक्या व्यस्त आयुष्यातही ती अध्यात्माला तितकंच स्थान देते. प्राजक्ता वारंवार श्री श्री रविशंकर यांच्या बेंगलोर येथील आश्रमात जाते. तिथं ती ध्यान, योग आणि आत्मसंवाद साधते. तिला स्वतःला नव्याने ओळखण्याचा, आपल्या ऊर्जा आणि विचारांना नव्या दिशेनं नेण्याचा हा प्रवास वाटतो. ती म्हणते की अभिनय हा तिचा व्यवसाय आहे, पण अध्यात्म ही तिची गरज आहे. या दोन्ही गोष्टींचा समतोल साधणं हेच तिच्या आयुष्याचं ब्रीद आहे. तिच्या कारकिर्दीकडे पाहिलं तर ती सुरुवातीपासूनच मेहनती आणि समर्पित राहिली आहे. छोट्या पडद्यावरून सुहासिनी, गुलाबजाम, पावसाचा नाद आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा सारख्या प्रकल्पांमधून ती प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली. महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील तिचं सूत्रसंचालन हे तिच्या करिअरचं एक टर्निंग पॉइंट ठरलं. तिच्या खास स्टाईलने, तिच्या बोलण्यातल्या गोडव्याने आणि तिच्या सोजवळ सादरीकरणाने प्रेक्षकांना मोहिनी घातली. अलीकडेच ती एका वेब सिरीजच्या प्रीमियरला दिसली होती, जिथे तिच्या नो-मेकअप लुकची खूप चर्चा झाली. तिने साध्या रूपात आणि नैसर्गिक सौंदर्यात झळकून दाखवलं की सौंदर्य हे मेकअपने नाही तर आत्मविश्वासाने आणि व्यक्तिमत्वाने खुलतं. सोशल मीडियावर तिच्या या लुकची प्रचंड चर्चा झाली.
अनेकांनी तिच्या नैसर्गिक सौंदर्याचं कौतुक करत तिला मराठी सिनेसृष्टीची नॅचरल ब्युटी म्हटलं. प्राजक्ताच्या जीवनशैलीत एक विशेष गोष्ट दिसते ती म्हणजे तिचा संतुलन साधण्याचा दृष्टिकोन. ती काम करताना पूर्णपणे त्यात झोकून देते, पण जेव्हा तिला स्वतःसाठी वेळ हवा असतो तेव्हा ती निर्भयपणे ब्रेक घेते. हेच तिचं वैशिष्ट्य आहे. ती सांगते की आयुष्यात कितीही यश मिळालं तरी अंतर्गत शांतता नसेल तर त्या यशाचा अर्थ नाही. आजच्या स्पर्धात्मक काळात जेव्हा कलाकार सतत कामात गुंतलेले असतात, तेव्हा प्राजक्ता मात्र स्वतःसाठी वेळ राखून ठेवते. तिचा हा दृष्टिकोन तिला वेगळं ठरवतो. म्हणूनच ती चाहत्यांमध्ये फक्त अभिनेत्री म्हणून नाही, तर एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून ओळखली जाते. तिच्या प्रत्येक कृतीतून, प्रत्येक पोस्टमधून आणि प्रत्येक संवादातून ती सकारात्मकतेचा संदेश देते. तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल सध्या कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी चाहत्यांना खात्री आहे की ती लवकरच एखाद्या दमदार भूमिकेत दिसणार आहे. प्राजक्ता माळी ही केवळ एक कलाकार नाही तर एक प्रवास आहे, आत्मिक शोधाचा, कलात्मक सर्जनशीलतेचा आणि स्त्रीत्वाच्या सामर्थ्याचा. तिचं आयुष्य म्हणजे आधुनिक मराठी स्त्रीचं प्रतिबिंब, संस्कारात रुजलेलं, पण आत्मविश्वासाने आधुनिकतेला कवटाळणारं.